नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा आपला जो लेक्चर असणार आहे तो असणार आहे भाग 5। आपण काय पाहत होतो, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम जो आहे तो आपण पाहत होतो। भाग 4 मध्ये आपण कलम 14 ते 28 संपूर्ण एक्सप्लेन केलेले आहेत। या लेक्चरमध्ये आपण कलम 14 ते 28 मध्ये जे एमसीक्यू तुमचे फॉर्म होणार आहेत ते अर्ध्या पाऊण तासामध्ये जितके एमसीक्यू आपल्याकडून सॉल्व्ह होतील ते आपण सर्व सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत। टोटल याच्यावर आपण 300 एमसीक्यू बनवलेले आहेत। 300 जे एमसीक्यू आहेत ते ऑनलाईन सॉल्व्ह करणं प्रॅक्टिकल राहणार नाहीत, म्हणून अर्धा पाऊण तासाच्या लिमिटमध्ये आपले जेवढे पण एमसीक्यू सॉल्व्ह होतील ते आपण आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत। या लेक्चरची एक कंडिशन असेल, तुम्ही डायरेक्ट लेक्चर पाहू नका, जो भाग 4 आहे तो आधी कंप्लीट करा। 1.5 तासाचं लेक्चर आहे, त्याच्यामध्ये तुमचा जो कायदा आहे कंप्लीट झालेला आहे। त्याची जेवढी पण थेअरी होती, त्याची जेवढ्या पण कन्सेप्ट होत्या त्या कंप्लीट झालेल्या आहेत। हे आता माथाडी बोर्डाचं जे असेल, माथाडी बोर्डाचा जो कायदा असेल त्या कायद्याचं हे आजचं शेवटचं लेक्चर असेल। याच्यानंतर जे लेक्चर असेल तो सुरक्षा रक्षकाच्या कायद्यावर असणार आहे आणि सुरक्षा रक्षक कायदा जो असेल त्याच्यावर आपण 2 लेक्चर घेणार आहोत। एका लेक्चरमध्ये संपूर्ण कायदा तुम्हाला एक्सप्लेन करेल आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये संपूर्ण एमसीक्यू जे येतील ते आपण एक्सप्लेन करणार आहोत। आता हा भाग 5वा असेल आणि या भाग 5 मध्ये आपण एमसीक्यू पाहणार आहोत। त्या पुन्हा काही लोकांचे कमेंट्स असतात की सर आम्हाला टेस्ट सिरीज वगैरे जे आहेत त्या प्रोव्हाइड करा, नोट जे आहेत त्या प्रोव्हाइड करा। टेस्ट सिरीज जी असेल ती आपली अजून 4-5 दिवसानंतर टेस्ट सिरीज लॉन्च होईल। त्या टेस्ट सिरीजचं शेड्यूल आधी येईल आणि त्याच्यानंतर टेस्ट सिरीज तुमची लॉन्च होणार आहे। 199 रुपये प्राईज असेल। ज्यांना वाटतंय की मॅक्झिमम एमसीक्यूची प्रॅक्टिस करायची असेल तर ते लोक ते जॉईन करू शकतील। ज्यांना वाटत असेल की ऑलरेडी ज्यांनी कोचिंग लावलेली असेल त्यांनी जॉईन पण नाही केली तरी चालणार आहे, परंतु जे लोक आपली कंटिन्यू सिरीज फॉलो करत आहेत त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज आपण लॉन्च करणार आहोत। म्हणजे मॅक्झिमम प्रश्नांचा सराव जो असेल तो तुम्हाला पाहायला भेटेल। जवळपास 3-1 हजार एमसीक्यू मी त्याच्यात टाकणार आहे, तर ते तुम्ही फॉलो करू शकतात। जर ऑलरेडी तुम्ही कुठं क्लास लावला असेल तर त्यांची सुद्धा टेस्ट सिरीज तुम्ही फॉलो करू शकतात, काही डाऊट नाही। चला मग आजचे एमसीक्यू पाहूया की एमसीक्यू कशा पद्धतीने असतील। आजचा पहिला एमसीक्यू आहे, कलम 14 नुसार स्थापन करण्यात येणाऱ्या सल्लागार समितीची रचना माथाडी बोर्डच्या रचनेपेक्षा वेगळी आहे। आपल्याला माहिती आहे की सल्लागार समितीची जी रचना आहे ती माथाडी बोर्डाच्या रचनेपेक्षा वेगळी आहे। या समितीत कोणाचे प्रतिनिधित्व असणं कायद्याने अनिवार्य करण्यात आलेले आहे, जे माथाडी बोर्डात नसते। डिफरन्स तुम्हाला माहीत हवा, माथाडी बोर्ड आणि जी सल्लागार समिती आहे त्यांच्या सदस्यांमधला डिफरन्स त्यांनी विचारलेला आहे। माथाडी बोर्डमध्ये 3 प्रकारचे सदस्य असतात, मी काल बोललेलो होतो, एक कामगारांचे, एक मालकांचे आणि एक राज्य शासनाचे। जी सल्लागार समिती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रकारचे सदस्य पाहायला भेटतात। एक जो आहे मालकांचे सदस्य, एक आहे कामगारांचे सदस्य, चौथा जो आहे राज्य शासनाचा आणि मध्ये आपण टाकलेला होता राज्य विधानमंडळाचे सदस्य, ज्यांना आपण आमदार म्हणत होतो। तर त्यांनी विचारलेलं आहे की असे कोणते सदस्य आहेत जे सल्लागार समितीमध्ये असतात, माथाडी बोर्डात नसतात। उत्तर येणार आहे बी, राज्य विधानमंडळाचे जे सदस्य आहेत ते माथाडी बोर्डात नसतात तर सल्लागार समितीमध्ये तुम्हाला पाहायला भेटतात। दुसरा प्रश्न आहे, माथाडी बोर्ड आणि सल्लागार समिती या दोन्ही संस्थांमध्ये राज्य शासनाचे प्रतिनिधित्व असतात। त्यांच्या कमाल सदस्य संख्येबाबत खालीलपैकी कोणती जोडी जी आहे ती अचूक असणार आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, माथाडी बोर्डामध्ये जे प्रमाण होतं ते 1/3 होतं आणि जी समिती होती सल्लागार समिती त्याच्यामध्ये हेच प्रमाण 1/4 होतं। तर बोर्डात कमाल 1/3 असतात आणि समितीमध्ये कमाल 1/4 तुम्हाला सदस्य पाहायला भेटतील। तिसरा प्रश्न आहे, 2025च्या नवीन सुधारणानुसार जर कोणत्याही कारणामुळे राज्य सल्लागार समिती कार्यरत नसेल तर कायद्याच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे कोणाला प्राप्त होतो। कलम 14(1) हे आपण पाहिलेलं होतं, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं, जर समिती तुमची अस्तित्वात नसेल, कोणत्याही कारणामुळे जर ती कार्यरत नसेल तर काय असेल, राज्य शासन समितीच्या सल्ल्याशिवाय थेट अधिसूचना काढून निर्णय घेऊ शकतो। 2025 मध्ये ती नवीन दुरुस्ती आलेली होती। जर समिती काम करत नसेल किंवा उपलब्ध नसेल तर शासनाचं काम त्याच्यामुळे अडून राहणार नाही। शासन स्वतःच्या अधिकारात सल्ल्याशिवाय थेट अधिसूचना याच्यामध्ये काढू शकतो। कालच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलेलं होतं। चौथा प्रश्न आहे, मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे सल्लागार समितीमधली जर जागा जी आहे ती रिक्त झाली तर ती भरण्यासाठी शासनाला कायद्याने किती कमाल मुदत दिलेली आहे। माथाडी बोर्डामध्ये तुम्ही पाहिलेलं होतं, पुन्हा एकदा कंपॅरिझन, माथाडी बोर्डामध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला तर आपण ते जागा 90 दिवसाच्या आत भरत होतो, परंतु
जर तुम्ही सल्लागार समितीच्या बाबतीत बोललं तर सल्लागार समितीमध्ये ही जी मुदत आहे ती 6 महिने दिलेली आहे. ओके, तर इथं तुमचं ऑप्शन डी जे आहे ते बरोबर येईल. सल्लागार समितीमध्ये जर एखादी जागा रिक्त झाली तर ती भरण्यासाठी आपल्याला 6 महिने मुदत दिलेली आहे. 5वा प्रश्न आहे, या कायद्याची आणि योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे की नाही हे पाहण्यासाठी तपासणी अधिकाऱ्यांची नियुक्ती कोण करतं. इथं पुन्हा एकदा ट्रॅप होतं. मी तुम्हाला असा एक डायग्राम काढून दिलेली होती. इन्स्पेक्टर पहिले नियुक्ती होती. ओके, तर नियुक्तीनंतर त्याचे अधिकार होते आणि त्याच्यानंतर लोकसेवकचं कलम दिलेलं होतं. नियुक्तीच्या वेळेस मी असे 2 ॲरो तुम्हाला दाखवले होते. एक होतं राज्य का माथाडी, तर राज्य इथून आपण कट केलेला होता. संबंधित माथाडी बोर्ड जो आहे तो कोण काय करणार आहे, इन्स्पेक्टरची नियुक्ती जी आहे ती करणार आहे. म्हणून उत्तर तुमचं येणार आहे संबंधित माथाडी बोर्ड त्या इन्स्पेक्टरची नियुक्ती करणार आहे. 6वा प्रश्न आहे, कलम 15(3) नुसार माथाडी कायद्याअंतर्गत नेमलेला जो तपासणी अधिकारी आहे किंवा निरीक्षक आहे हा लोकसेवक मानला जातो. हा दर्जा त्याला कोणत्या कायद्यान्वये मिळतो. मी तुम्हाला हे सुद्धा एक्सप्लेन केलेलं होतं. जो तपासणी अधिकारी आहे त्याला लोकसेवकचा दर्जा जो आहे दिला गेलेला आहे आणि तो कशाच्या माध्यमातून दिला गेलेला आहे, भारतीय दंड संहिता 1860 मधलं जे कलम 21 आहे तिच्यानुसार त्याला काय लोकसेवकचा दर्जा जो आहे तो दिला गेलेला आहे. लोकसेवकचा दर्जा दिल्यानंतर 2 गोष्टी होतात. थोडंसं आठवण करा की लोकसेवकचा जेव्हा दर्जा भेटतो तेव्हा आपण कोणत्या 2 गोष्टी देतो ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 7वा प्रश्न आहे, माथाडी तपासणी अधिकाऱ्याला मालकाची चौकशी करताना अनेक अधिकार दिलेले आहेत. ओके, परंतु कलम 15च्या अपवादात मालकाला किंवा कामगाराला कोणते घटनात्मक संरक्षण दिले आहे असा प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा एकदा चार्ट आठवा. इथं इन्स्पेक्टर होता, इथं त्याची नियुक्ती होती आणि इथं त्याला अधिकार दिले गेलेले होते कालच्या लेक्चरमध्ये. कालच्या लेक्चरमध्ये जे अधिकार होते त्याच्यात 1, 2, 3 आणि 4 गोष्टी मी दिलेल्या होत्या आणि खाली एक लाल अक्षराने अपवाद लिहिलेलं होतं. तेच अपवाद त्यांनी विचारलेलं आहे. तर त्या अपवादाला आपण काय केलेलं होतं, भारतीय संविधानाचं कलम 20(3) दिलेलं होतं आणि अपवाद काय होता, कोणत्याही व्यक्तीला असा प्रश्न विचारला जाणार नाही ज्यामुळे तो काय स्वतःच गुन्हेगार ठरेल. असा जो अपवाद होता तो तपासणी अधिकारी म्हणजे इन्स्पेक्टर किंवा निरीक्षक जो आहे त्याला हा अपवाद दिला गेलेला होता. म्हणजे आता कलम 15 हा अपवाद म्हणजे नेमका काय होता, तर एखादा अधिकारी जो असेल तो बळजबरीने कोणाकडून गुन्ह्याची कबुली घेऊ शकत नाही. हा काय केलेला होता, त्याला आपण अपवाद जो होता तो देण्यात आलेला होता. 8व्या प्रश्नाकडे जाऊया. 8व्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न आहे. 2025ची नवीन सुधारणानुसार माथाडी कायद्याच्या कलम 16 नुसार बाल कामगारांना अनुसूचित रोजगारात काम करण्यास सक्त मनाई आहे. या कायद्याच्या उद्देशाने बालक म्हणजे नेमकं कोण असेल, मी तुम्हाला क्लिअर केलेलं होतं. बालकच्या डेफिनेशनमध्ये ज्याने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली नाहीत त्या व्यक्तीला आपण काय म्हणणार आहोत, बालक म्हणणार आहोत. इथं तुम्हाला बालकाच्या डेफिनेशनमध्ये वयाची अट जी आहे ती लक्षात ठेवणं गरजेचं होतं. तिथं पण मी तुम्हाला सांगितलं होतं काही कायद्यांमध्ये 14 वर्षाच्या खालचे जे असतात त्यांना बालक म्हटलं जातं, काही कायद्यांमध्ये 15 वर्षाच्या आतचे असतात त्यांना बालक म्हटलं जातं. परंतु या कायद्यामध्ये काय आहे, 18 वर्ष ज्यांनी पूर्ण केलेली नाहीत त्याच व्यक्तींना आपण काय म्हणणार आहोत, बालक म्हणणार आहोत, बालकामगार म्हणणार आहोत. 9वा प्रश्न आहे, माथाडी कायद्याअंतर्गत झालेला कोणताही गुन्हा चालवण्याचा प्रथम अधिकार कोणत्या न्यायालयात असतो. आता इथं कलम 17 बद्दल बोललेलं आहे. कलम 17 मध्ये 1981 मध्ये दुरुस्ती झालेली होती, आपल्याला माहिती होतं. तर जे न्यायालय, जे कामगार न्यायालय बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन ॲक्ट जो आहे BIRA जो होता त्याच्यानुसार जे कामगार न्यायालय स्थापन करण्यात आलेले आहेत त्याच न्यायालयांमध्ये आपण काय होतो, त्या न्यायालयांमध्ये आपण गुन्हा चालवत होतो, गुन्ह्याचा जो खटला होता तो चालवत होतो. म्हणून उत्तर तुमचं इथं येणार आहे कामगार न्यायालय. ओके, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑप्शनमध्ये तुम्हाला औद्योगिक न्यायालयसुद्धा पाहायला भेटलं असेल. औद्योगिक न्यायालयाचा संबंध कधी येतो, जेव्हा आपण अपील करतो त्यावेळेस संबंध येतो. जनरली तुमचा जो संबंध येणार आहे तो काय येणार आहे, कामगार न्यायालयाशी संबंध येणार आहे. तो उत्तर तुमचं येतं कामगार न्यायालय असेल. पुढचा प्रश्न आहे, कामगार न्यायालय माथाडी कायद्याच्या उल्लंघनाची थेट स्वतःहून दखल घेऊ शकतो का. सो मोठं अप्लाइड आहे का तिथं, तर नाही. सर्वात आधी जो इन्स्पेक्टर किंवा बोर्डाने प्राधिकृत केलेला व्यक्तीने जर लेखी तक्रार केली तरच
कायद्याच्या उल्लंघनाची जी दखल आहे ती घेतली जाते. इथं कोणी तोंडी सूचना दिली तर न्यायालय याच्यामध्ये दखल घेत नाही. इन्स्पेक्टरने तशी लेखी जो अर्ज आहे तो सबमिट करणं गरजेचं असणार आहे. 11वा प्रश्न आहे, जर कामगार न्यायालयाने एखाद्या मालकाला शिक्षा सुनावली किंवा त्याला निर्दोष सोडले तर त्या निर्णयाविरुद्ध अपील कुठं करावं लागतं? आत्ताच मी बोललो होतो ना, जर कामगार न्यायालयाने त्याला एक तर शिक्षा सुनावली किंवा त्याला काय केलं, निर्दोष सोडलं, तर अपील आपण कुठं करतो? तर अपील आपण औद्योगिक न्यायालयामध्ये करणार आहोत. कलम 17C मध्ये ते लिहिलेलं होतं. 12वा प्रश्न आहे, कामगार न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध औद्योगिक न्यायालयात अपील करण्यासाठी कायद्याने किती दिवसांची मुदत दिलेली आहे? तर मुदत इथं सुद्धा मेन्शन केलेली होती. बरोबर 30 दिवसांच्या आत आपल्याला काय करायचं असतं, त्याच्यामध्ये अपील करायचं असतं. 30 दिवसांच्या आत अपील करायची मुदत आपल्याला कायद्यान्वये देण्यात आलेली आहे. 13वा प्रश्न आहे, कलम 17F नुसार कामगार न्यायालय किंवा औद्योगिक न्यायालयाने त्यांच्याकडे आलेला खटला किंवा अपील शक्यतो किती कालावधीच्या आत निकाली काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे? आता 17F मध्ये आपण बोललेलो होतो, जे तुमचं कामगार न्यायालय आहे किंवा औद्योगिक न्यायालय आहे त्यांना एक मार्गदर्शक तत्त्व तिथं देण्यात आलेलं होतं आणि त्या मार्गदर्शक तत्वानुसार जो निकाल आहे 3 महिन्याच्या आत तुम्हाला पूर्ण प्रकरण निकाली काढायचं आहे. उत्तर येणार आहे तुमचं 3 महिने. किती येणार आहे? 3 महिने. सिंपलची गोष्ट होतं, कालच्या लेक्चरवरून हे तुम्हाला क्लिअरच झालं असेल. 14वा प्रश्न आहे, कामगार नुकसान भरपाई कायदा 1923 माथाडी कामगारांना लागू होतो. कलम 18 मध्ये दिलेलं होतं, जर एखाद्या नोंदणीकृत कामगाराचा अपघात झाला आणि त्याचा पगार माथाडी बोर्ड जर देत असेल तर त्याला नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी कोणाची असेल? 18, 19, 20 हे कलम आपण पाहिलेले होते. त्याच्यामध्ये मालकची डेफिनेशन जी होती ती प्रोव्हाइड करण्यात आलेली होती. 18 मध्ये दिलेलं होतं कामगार नुकसान भरपाई कायदा आणि याच्यामध्ये म्हटलेलं होतं, जर एखादा कामगार मृत्यूमुळे किंवा अपघातग्रस्त झाला असेल किंवा त्याला अपंगत्व आलं असेल तर त्याला आपण काय करतो, नुकसान भरपाई देतो. नुकसान भरपाई कोण देणार आहे? तर त्याचा मालक जर पगार जो असेल तो माथाडी बोर्ड काढत असेल तर जो माथाडी बोर्डाची जबाबदारी असणार आहे की त्याला नुकसान भरपाई देणं. पुढे गेल्यानंतर आपला 15वा प्रश्न असेल, राज्य शासनाने वेतन प्रदान कायदा 1936 माथाडी कामगारांना लागू करण्यासाठी अधिसूचना काढली. काही वर्षांनी शासनाला ही अधिसूचना रद्द करायची असल्यास त्यांना कोणाचा सल्ला घेणं बंधनकारक असेल? मी तुम्हाला अशी एक डायग्राम ड्रॉ केलेली होती. त्या डायग्राममध्ये बोललेलो होतो, वेतन प्रदान कायदा लागू करायचा असेल काही टेन्शन नाही, परंतु तो जर रद्द करायचा असेल तर त्याच्यामध्ये सल्लागार मंडळ जे असेल तर सल्लागार समितीचा सल्ला घेणं आपल्याला कायद्याने काय असणार आहे, बंधनकारक असणार आहे. ओके, तर हा तो प्रश्न होता. 16वा प्रश्न आहे, कलम 21 अन्वये माथाडी कामगारांचे इतर कायद्यांमधील अधिक चांगले हक्क अबाधित राहतात, परंतु त्यातील अपवाद कोणता आहे? आता मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये बोललेलो होतो 21-22 मध्ये असं एक एक्झाम्पल होतं. मी काय करत होतो, त्यांना बोनस देत होतो 1 महिन्याचा आणि माथाडी योजना आली ती बोनस देत होती 15 दिवसांची. तर तिथं जे जास्त चांगला हक्क आहे ते त्यांनी स्वीकारलेलं होतं, परंतु त्याला अपवाद काय होता? त्याला अपवाद होता कामगाराला एकाच गोष्टीसाठी माथाडी योजना आणि जुना कायदा अशा दोघींकडून दुहेरी फायदा घेता येत नाही. म्हणजे कामगार माझ्याकडून 1 महिन्याचा बोनस घेईल, माथाडी बोर्डाकडून 15 दिवसाचा बोनस घेईल, असं चालणार नाही. कोणती एक त्याच्यासाठी जी चांगली असेल तीच योजना तो वापरू शकणार आहे. 17वा प्रश्न आहे, राज्य शासनाला एखाद्या आस्थापनेला माथाडी कायद्यातून सूट द्यायची असेल, तुम्ही मेमराईज करायचा प्रयत्न करा. एक्झाम्पल कशाचं आहे? राज्य शासन आहे, एखाद्या आस्थापनेला माथाडी कायद्यातून सूट द्यायची आहे. मग आपलं एक्झाम्पल दुसरं होतं, त्याच्यामध्ये नरडाणा MIDC मध्ये कोण येत होतं? अमेझॉन येत होती आणि या अमेझॉनला आपल्याला काय करायचं होतं? सूट द्यायची होती. तर शासनाला राजपत्रात नोटीस काढून लोकांकडून हरकती व सूचना मागवाव्या लागतात. ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून किती कालावधी उलटल्याशिवाय अंतिम सूट देता येत नाही. सिंपलची गोष्ट आहे. तर इथं काय करतं, एक कच्चा मसुदा तयार केला जातो. कच्च्या मसुद्यानंतर लोकांच्या ज्या हरकती आहेत त्या मागवल्या जातात आणि हरकती मागवण्यासाठी जो टाईम विचारलेला आहे तो या क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे, तो असणार आहे तुमचा 1 महिना. पुढे गेल्यानंतर 18वा प्रश्न आहे,
राज्य शासनाने एखाद्या व्यक्तीची माथाडी बोर्डाच्या कामकाजाची चौकशी इन्क्वायरी इंटू वर्किंग ऑफ बोर्ड करण्यासाठी नियुक्ती केली आहे, त्या व्यक्तीला कोणते अधिकार प्राप्त होतात? आता हा कन्फ्युजिंगवाला आहे. कन्फ्युजिंग असं असेल की कलम 23 मध्ये माथाडी बोर्डने काहीतरी केलेलं आहे आणि त्याला चौकशीसाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक कोणी केलेली आहे? राज्य शासनाने केलेली आहे. अशा वेळेस त्याला कोणते अधिकार प्राप्त होतात? तर अशा वेळेस या कायद्याखाली जो तपासणी अधिकारी आहे, जे इन्स्पेक्टर आहेत, त्यांचे जेवढे पण अधिकार आहेत ते त्या व्यक्तीला भेटणार आहेत. कोणकोणते अधिकार होते? तो चौकशी करू शकतो, एखाद्याच्या दस्तऐवज आहे तो जमा करू शकतो, एखाद्याला काहीतरी पुरावे देण्यासाठी सांगू शकतो. या सर्व तपासणी अधिकाऱ्याचे जेवढे पण पॉवर्स होते ते सर्व इन्स्पेक्टर वापरणार आहे. तो जो तुमचा चौकशी अधिकारी आहे तो वापरणार आहे. 19वा प्रश्न आहे, माथाडी बोर्डाचे अधिक्रमण बरखास्ती करण्याबाबत कलम 24 मध्ये कोणती दोन मुख्य कारणे दिली आहेत? आता माथाडी बोर्डाला तुम्हाला काय करायचं आहे? माथाडी बोर्डाला बरखास्त करायचं आहे, अधिक्रमण करायचं आहे. ते कशामध्ये दिलेलं आहे? कलम 24 मध्ये दिलेलं आहे. तर त्याची दोन मुख्य कारणे कोणती आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. ऑप्शन 1 पाहूया. बोर्ड कामगारांना बोनस देण्यास असमर्थ ठरल्यास. बोनसचा काही संबंध येतो का? अजिबात नाही. ऑप्शन पहिलंच तुमचं कट झालं. बोर्ड स्वतःचे कार्य करण्यास असमर्थ ठरल्यास, बोर्डाने अधिकारांचा गैरवापर केल्यास 100%. ऑप्शन जे बी आहे ते उत्तर असणार आहे. कलम 24(1) मध्ये दिलेलं आहे, केवळ दोनच कारणावरून शासन बोर्ड जे आहे ते बरखास्त करू शकतो. एकतर काय असेल, तुमचं बोर्ड असमर्थ झालं पाहिजे किंवा त्यांनी कर्तव्यात कसूर जी आहे ती केलेली असली पाहिजे. कर्तव्यात कसूर जर केली तर त्याच्यासाठी बी प्रोसिजर आहे. त्याच्यासाठी प्रोसिजर काय असते? त्याला डायरेक्ट तुम्ही बरखास्त करू शकत नाही. जे बोर्ड आहे त्याला त्यांची बाजू जी आहे ती मांडण्याचा अधिकार तुम्ही याच्यामध्ये प्रोव्हाइड करत असतात. पुढचा प्रश्न आहे, जर राज्य शासन माथाडी बोर्डाला अधिकारांचा गैरवापर या कारणावरून बरखास्त करत असेल तर त्यापूर्वी कोणती कायदेशीर प्रक्रिया पार पाडणं आवश्यक आहे? मी आत्ताच बोललो 24 मध्ये दिलेलं आहे. दुसऱ्या कारणाने जर बोर्ड बरखास्त आपल्याला करायचं असेल तर सर्वात आधी आपण काय करतो? बोर्डाला कारणे दाखवा नोटीस जी आहे ते आपण देत असतो. त्यांची बाजू मांडण्याची जी संधी आहे आपण देत असतो. 21वा प्रश्न आहे, माथाडी बोर्ड बरखास्त केल्यानंतर राज्य शासनाला नवीन बोर्ड जास्तीत जास्त किती कालावधीच्या आत स्थापन करावे लागते? आता माथाडी बोर्ड जर बरखास्त झालं तर आपण जी कालावधी आहे ते आपल्याला मेन्शन करणं गरजेचं आहे. इथं विचारलेलं आहे जास्तीत जास्त किती दिवस. सर्वात आधी आपण काय करतो? माथाडी बोर्ड जे आहे ते 12 महिन्यांच्या आत आपण त्यांना स्थापन करायचं आदेश देऊ शकतो, अधिसूचना काढून. आता पुढे गेल्यानंतर अधिसूचना काढून आपण हा जो मुदत आहे 6 महिने वाढवू शकतो. मॅक्झिमम आपण 18 महिन्यापर्यंत हे चालवता येतं. एकूण महिने जे आहेत 18 महिने आहेत. 12 महिन्याच्या आत रेग्युलरमध्ये आणि क्रिटिकल कंडिशनमध्ये तुम्हाला 18 महिने जे आहेत ते पाहायला भेटतील. जेव्हा माथाडी बोर्ड बरखास्त असतं, आता माथाडी बोर्ड जेव्हा बरखास्त आहे तेव्हा त्या काळात बोर्डांचा करोडो रुपयांचा निधी आणि मालमत्ता कायदेशीररित्या कोणाच्या ताब्यात येतं? तुम्ही कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं असेल, हे जेव्हा पेज होतं त्या पेजच्या या साईडला मी बोलत होतो 3 करोड रुपये बोर्डाकडे आहेत. बोर्ड बरखास्त झालं, निधी कोणाकडे येईल? निधी राज्य सरकारकडे येईल. बोर्ड परत अस्तित्वात आलं, निधी परत कोणाकडे जाईल? परत बोर्डाकडे जाणार आहे. तर राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये हा जो फंड आहे तो ताब्यात घेण्यात येत असतो. 23वा प्रश्न आहे, एका माथाडी कामगाराने मालकासोबत स्टॅम्प पेपरवर कायदेशीर करार केला की मी माथाडी कायद्यातील PF आणि किमान वेतनाचा हक्क सोडून देत आहे. कलम 25 नुसार या कराराचे कायदेशीर मूल्य काय असेल? 100% काय असेल? तो अवैध असणार आहे. वॉइड अँड नो इफेक्ट इथं तुम्हाला त्या कराराला करणे आहे. कोणताही माथाडी कर्मचारी फक्त स्टॅम्प पेपरवर असं लिहून देऊ शकत नाही की तो कायद्यातील PF आणि किमान वेतनाचा हक्क सोडून देत आहे. ते त्याला परमिशन नाही. कलम 25 मध्ये म्हटलेला आहे. तो करार काय असेल तो पूर्णपणे शून्य आणि प्रभावी मानला जाईल. 24वा प्रश्न आहे, माथाडी कायद्याच्या अनुसूचीमध्ये नवीन रोजगार जर समाविष्ट करायचा असेल किंवा बदल करायचा अधिकार आहे तो कोणाला आहे आणि त्याच्यासाठी किती दिवसांची पूर्वसूचना द्यावी लागते? आता जी अनुसूची 28 मध्ये दिलेली आहे तिच्यामध्ये काय असतं, आपण बदलही करू शकतो, त्याच्यात काही ॲडसुद्धा करू शकतो, सबट्रॅक्टसुद्धा करू शकतो. तर याची जी परवानगी दिली गेलेली आहे ती राज्य सरकारला दिलेली आहे.
ओके. आणि त्याच्यासाठी राजपत्रामध्ये आपण जी पूर्वसूचना देतो ती 3 महिन्यांची नोटीस जी आहे ते आपण बजावत असतो. 25वा प्रश्न आहे 2023च्या महत्त्वाच्या दुरुस्तीशी रिलेटेड आपला हा 25वा प्रश्न असेल. तर या प्रश्नामध्ये माथाडी कायद्यातील तरतुदीचं जर उल्लंघन केलं, समजा एखाद्यांनी कामगारांची नोंदणी नाही केली, तर मालकाला कामगार न्यायालयाकडून जास्तीत जास्त किती रुपयापर्यंत दंड जो आहे तो ठोठावला जाऊ शकतो. नवीन आले 5 लाख रुपये दंड जो आहे तो दिला जातो. 26वा प्रश्न आहे मालकाला 5 लाख रुपये दंड झाल्यानंतर त्याने तोच गुन्हा पुढे चालूच ठेवला तर त्याला प्रतिदिन किती अतिरिक्त दंड भरावा लागतो. आपण कॅल्क्युलेशन केलं होतं. कॅल्क्युलेशनमध्ये 5,50,000 रुपये आले होते. तर 5,50,000 रुपये कसे आले होते, 10 दिवसांसाठी तो 5,000 रुपये भरत होता. प्रत्येक दिवसासाठी आपण काय 5,000 रुपये जे होते ते अतिरिक्त दंड देत होतो. विचारलेला आहे प्रतिदिन किती रुपये अतिरिक्त दंड आकारला जातो, तर 5,000 रुपये प्रतिदिन आकारला जातो. 27वा प्रश्न आहे 2023चे नवीन दुरुस्तीनुसार जर एखाद्या मालकाला कोर्टाची पायरी न चढता स्वतःची चूक मान्य करून केस मिटवायची असेल तर तो गुन्ह्याच्या तडजोडीसाठी कोणाकडे अर्ज जो आहे तो करू शकतो. आता 2023मध्ये जी घटना दुरुस्ती आलेली होती त्याच्यामध्ये मी तुम्हाला बोललो होतो 2 कंडिशन होत्या. मालकाला वाटलं की आपण तडजोड करावी, रेग्युलर मार्गाने 5 लाख रुपये त्याच्यावर दंड बसत होता, परंतु जो तडजोडीचा मार्ग आहे त्याच्याने 2.5 लाखचा दंड बसत होता. तर या 2.5 लाखाचा दंड जो बसत होता तो 50% होता आणि तो अर्ज कोणाकडे करत होता, तर संबंधित माथाडी बोर्डाच्या अध्यक्षाकडे तो अर्ज करणार आहे. ओके. इझी ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत ही नवीन तरतूद जी आहे ती ॲड करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानुसार केस कोर्टात जाण्यापूर्वी किंवा सुरू असतानाच मालक काय करतो, बोर्डाच्या अध्यक्षांकडे तडजोडीसाठी अर्ज करणार आहे. 28वा प्रश्न आहे तडजोड करताना मालकाला गुन्ह्यासाठी कमाल दंडाच्या किती टक्के भरावे लागते. 50%. आताच बोललो 5 लाख मॅक्झिमम आहे, त्याच्या 50% किती होईल 2.5 लाख असणार आहे. तर 2.5 लाख रुपयेपर्यंत तो तडजोड करू शकतो. 29वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या मालकाला गुन्ह्याची तडजोड करण्याचा अधिकार कायद्याने नाकारला आहे. आता कोणता मालक असेल ज्याला गुन्ह्याची तडजोड करण्याचा अधिकार नाकारला जातो, तर तिथं वर्षांची अट होती. ओके. किती वर्षापर्यंत, जर त्याने मागील 3 वर्षाच्या आत तोच गुन्हा पुन्हा दुसऱ्यांदा केला असेल तर दुसऱ्यांदा माथाडी बोर्डचा जो अध्यक्ष आहे तो नाकारू शकतो त्याची तडजोड. ओके. तडजोडीचा फायदा सवय झालेल्या गुन्हेगारांना मिळू नये यासाठी ही जी अट आहे, जर तुम्ही तोच गुन्हा मागील 3 वर्षात केला असेल तर तुम्हाला तडजोड करता येणार नाही, थेट कोर्टातच केस चालणार आहे. 30वा प्रश्न होता राज्य शासनाने या कायद्याखाली बनवलेले कोणतेही नियम किंवा योजना अंतिमतः राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहासमोर किती दिवसांसाठी ठेवणं बंधनकारक आहे. आता राज्य शासनाने कलम 28 नुसार एखादी माथाडी योजना बनवली, त्याला काय करतं राज्य विधिमंडळाकडे आपण ठेवत असतो आणि किती दिवसांसाठी ठेवतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तर आपण 30 दिवसांसाठी ते ठेवणार आहोत. ओके. 30 दिवस एका किंवा 2 सलग अधिवेशनात मिळून 30 दिवसांसाठी आपण राज्य विधिमंडळाकडे ते ठेवणार आहोत. राज्य विधिमंडळ त्याच्यावर दुरुस्ती आपल्याला सांगू शकते किंवा ते पूर्णपणे फेटाळूही शकते, हे त्यांचा अधिकार असणार आहे. 31वा प्रश्न आहे सल्लागार समितीच्या सदस्यांचा कार्यकाळाबाबत खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक अचूक आहे. सल्लागार समितीबद्दल विचारलेलं आहे. सर्व सदस्यांचा काळ 5 वर्ष असतो आणि त्यांना मुदतीपूर्व पदावरून काढता येत नाही. हे मुदतीपूर्व पदावरून काढता येतं का? 100% काढता येतं, कारण की राज्य शासनाची जोपर्यंत मर्जी आहे तोपर्यंत सल्लागार समितीचे जे सदस्य आहेत ते टिकणार आहेत. सर्व सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो का? तर ते पण चुकीचं आहे. शासकीय प्रतिनिधी वगळता इतर सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. आत्ताच मी बोललो सर्व सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा नसेल. शासकीय प्रतिनिधी वगळून अदर जे 3 सदस्य आहेत, ओके, त्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे आणि ते केवळ शासनाची मर्जी असेपर्यंतच पदावर असतात. म्हणजे स्टेटमेंट तुमचं काय असेल, राईट असेल. अध्यक्षांचा कार्यकाळ, अध्यक्षांचा काही संबंध नाही, असा काही स्पेसिफिकली मेन्शन नाही, इतर सदस्यांचं मेन्शनच नाही. कार्यकाळ कायद्यात निश्चित केलेलं नाही, शासनाच्या नियमावर अवलंबून असतो. सल्लागार समितीबद्दल बोलतायत तर याच्यामध्ये निश्चित आहे. ओके. 32वा प्रश्न आहे तपासणी अधिकारांबाबत कलम 15(2) मध्ये काही अपवाद आहेत. जर एखाद्या मालकाने अधिकाऱ्याला गोदामात प्रवेश करू दिला पण रजिस्टर दाखवण्यास नकार दिला तर अधिकारी कायद्यानुसार कोणती कारवाई करू शकतो.
15(2) मध्ये अपवाद आहेत, परंतु आता एक गोदाममध्ये आपण घुसलेलो आहोत आणि त्याने जे रजिस्टर आहे ते दाखवायला मना केली, तर आपण निरीक्षक आहोत. आपण काय करतो, गोदामाची झडती घेऊ शकतो आणि जे रजिस्टर आहेत, कागदपत्रे आहेत, ते आपण जप्त करू शकतो. 33वा प्रश्न आहे, कलम 16 नुसार बाल कामगार रोजगारात ठेवण्यास मनाई आहे. जर एखाद्या मुलाचा आज 18वा वाढदिवस असेल, म्हणजे त्याने 17 वर्ष पूर्ण करून 18व्या वर्षात त्याने पदार्पण केलं असेल, तर तो माथाडी कामगार म्हणून काम करू शकतो का? तर याचं उत्तर येणार आहे, आता हे काय झालं, कलममध्ये आपण जास्त डीपली घुसलो. 17 कंप्लीट केले, 18व्यात प्रवेश केलं. कलमामध्ये म्हटलेलं आहे ती त्याने 18 वर्ष पूर्ण करायला हवे. त्याने 18 वर्ष पूर्ण केलेत का? तर नाही. तर आपण त्याला माथाडी कामगार म्हणून ठेवू शकत नाही. 18 वर्ष त्याचे कंप्लीट पाहिजे. या कंडिशनमध्ये 17 वर्ष त्याचे कंप्लीट होत आहेत. ओके. 34वा प्रश्न आहे, कलम 17 नुसार माथाडी कायद्यातील गुन्हे कामगार न्यायालयात चालवले जातात. ओके. कलम 17 नुसार जे माथाडी कायद्यातले गुन्हे आहेत ते कुठं चालवतात? कामगार न्यायालयात. पण हे कामगार न्यायालय मूळतः कोणत्या कायद्यान्वये स्थापित करण्यात आलेलं आहे? आपण बोललेलो होतो बिरा म्हणजे बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन ॲक्ट 1946 नुसार कामगार न्यायालय जे आहेत ते स्थापन करण्यात आलेले आहेत आणि अशाच कामगार न्यायालयामध्ये आपली जी केस आहे ती चालणार आहे. 35वा प्रश्न आहे, कामगार न्यायालयात माथाडी कायद्याचं उल्लंघन झाल्याची लेखी तक्रार कोण करू शकत नाही? इन्स्पेक्टर करू शकतो का? 100% करू शकतो. नंतर माथाडी बोर्डाने जी प्राधिकृत केलेली व्यक्ती आहे ती करू शकते का? करू शकते. राज्य सरकारने विशेष प्राधिकृत केलेली व्यक्ती आहे ती करू शकते का? करू शकते. परंतु माथाडी कामगार स्वतः किंवा त्याची कामगार युनियन डायरेक्टली करू शकत नाही. ओके. उत्तर तुमचं बी असणार आहे. 36वा प्रश्न आहे, कामगार न्यायालयाने माथाडी कायद्याच्या गुन्ह्यात मालकाला अतिशय कमी शिक्षा दिली. या शिक्षेत वाढ करण्यासाठी औद्योगिक न्यायालयात कोण अपील करू शकतं? जेव्हा शिक्षा अतिशय कमी वाटत असेल आणि शिक्षेत वाढ करायची असेल, आपण जाणार आहेत औद्योगिक न्यायालयात. आणि औद्योगिक न्यायालयात त्यावेळेस कोण जाईल? तर त्यावेळेस जे राज्य सरकार असेल ते जाणार आहे. कालच आपण शिकलेलो होतो. 37वा प्रश्न आहे, कलम 17C नुसार कामगार न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध औद्योगिक न्यायालयात 30 दिवसाचं अपील करावं लागतं. कलम 17C होतं, कामगार न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आपण कशात जाणार आहोत? औद्योगिक न्यायालयात जाणार आहोत. 30 दिवसांच्या आत आपल्याला अपील करायचं आहे. जर 30 दिवस उलटून गेले तर अपील दाखल करण्याचा कोणता कायदेशीर मार्ग जो आहे तो शिल्लक राहतो? जर तुम्ही अशा कंडिशनमध्ये औद्योगिक न्यायालयामध्ये योग्य आणि पुरेशी कारणं दिली तर हा जो तुमचा अपील आहे तो स्वीकारला जाऊ शकतो मुदतीनंतरही. पण तिथं तुम्हाला काय योग्य आणि पुरेशी कारणं देणं गरजेचं असणार आहे. कलम 17G नुसार कामगार आणि औद्योगिक न्यायालयात खटला चालवताना बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन ॲक्ट 1946च्या कोणत्या कलमांमधील तरतुदींचं पालन करणं तुम्हाला अनिवार्य आहे? कलम 85, 85A, 110 आणि 118B हे तुम्हाला फॉलो करणं गरजेचं असणार आहे. फॅक्च्युअल आहेत, लक्षात राहू द्या. 39वा आहे, कामगार नुकसान भरपाई कायदा 1923 माथाडी कामगारांना लागू होतो. जर अपघातग्रस्त माथाडी कामगाराचा पगार जर मालक देत असेल, बोर्ड देत नसेल, तर त्याला नुकसान भरपाई कोण देईल? जो मालक आहे तो नुकसान भरपाई देईल. तर मालक स्वतः, जसा माथाडी कायद्यामध्ये परिभाषित आहे, मालक स्वतः जर त्याला पगार देत असेल तर त्याला अपघातग्रस्ताची जी भरपाई आहे तो मालकच देणार आहे. तिथं माथाडी बोर्ड देणार नाही. 40वा प्रश्न आहे, वेतन प्रदान कायदा माथाडी कामगारांना लागू करण्यासाठी अधिसूचना राज्य शासनाने सल्लागार समितीच्या संमतीने रद्द केली तर त्याचे काय परिणाम होतील? मग अशा वेळेस काय होतं, वेतन कायदा आपण का लावत होतो? अतिरिक्त फायदा म्हणून लावत होतो. जर ती अधिसूचना रद्द झाली तर अतिरिक्त जो फायदा आहे तो तुमचा बंद होणार आहे. ओके. वेतन कायद्यातील संरक्षणांचे अधिकार कामगारांना मिळणार नाही त्या कंडिशनमध्ये आणि इन्स्पेक्टरला त्या कायद्याखाली कारवाई करता येणार नाही. 41वा तर हा जो प्रसूती रजा कायदा आहे माथाडी कामगारांना आपोआप लागू होतो का असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. प्रसूती रजा कायदा 1961 जरी कलम 20 मध्ये मेन्शन केलेला आहे तर तो लागू करण्यासाठी राज्य शासनाला राजपत्रामध्ये अधिसूचना जी आहे ती काढणं गरजेचं असणार आहे. कलम 20 नुसार हा कायदा आपोआप लागू होत नाही. स्टेट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन असं लिहिलेलं आहे. डायरेक्ट दॅट प्रोव्हिजन शाल अप्लाय, म्हणजे शासनाला तशी कृती करावी लागते. ओके. डायरेक्ट तो अप्लाय होणार नाही. 42वा प्रश्न आहे, एका कामगाराला त्याच्या मालकाकडून जुन्या प्रतीनुसार सणांना 1 महिन्याचा पगार बोनस म्हणून मिळतो. नवीन माथाडी योजनेत फक्त 15 दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्याची तरतूद आहे.
कलम 21 नुसार या कामगाराला काय मिळेल? मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं काय भेटणार आहे. एका महिन्याचा जो पगार बोनस आहे तोच भेटणार आहे, कारण की तो जास्त फायदेशीर त्याला ठरणार आहे. 43वा प्रश्न आहे, कलम 22 नुसार राज्य शासन एखाद्या आस्थापनेला माथाडी कायद्यातून सूट देऊ शकतं, पण जर नंतर शासनाला वाटले की मालक सूट मिळाल्याचा गैरफायदा घेत आहे तर शासन काय करतं? तर अशा वेळेस काय करतो, कोणत्याही वेळी कारणे नमूद करून अधिसूचना जी आहे ती रद्द करणार आहे. ॲमेझॉन कंपनीचं आपण एक्झाम्पल पाहिलेलं होतं. 44वा प्रश्न आहे, माथाडी बोर्डाच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी कलम 23 अन्वये शासनाने एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली. या अधिकाऱ्याला कोणती माहिती मिळवण्याचा अधिकार आहे? आता कामकाजाची चौकशी जर त्यांनी केली असेल तर बोर्डाच्या ताब्यातील जेवढं पण कागदपत्र आहेत, हिशोबं आहेत आणि माहिती आहेत ते सर्व कागदपत्र मिळवण्याचा त्याला अधिकार असणार आहे. कलम 23(2) मध्ये म्हटलेलं आहे, चौकशी अधिकाऱ्याला डॉक्युमेंट्स, अकाउंट्स, इन्फॉर्मेशन इन पोझिशन ऑफ द बोर्ड देणं कायद्याने काय असेल, बंधनकारक असणार आहे. 45वा प्रश्न आहे, माथाडी बोर्ड बरखास्त करताना नैसर्गिक न्यायाचं पालन करण्यासाठी शासनाला कारणे दाखवा नोटीस देणं केव्हा अनिवार्य असतं? आता मी तुम्हाला 2 रिझन बोललेलो होतो. पहिलं होतं असमर्थ. असमर्थमध्ये काही कारणे दाखवा नोटीस देण्याची गरज नाही, परंतु जेव्हा बोर्ड वारंवार कर्तव्यात कसूर करते किंवा अधिकारांचा गैरवापर करते, या कारणावरून जर आपल्याला बोर्ड बरखास्त करायचं असेल तर त्यावेळेस आपण काय करतो, त्यांना कारणे दाखवा नोटीस जी बजावत असतो. 46वा प्रश्न आहे, माथाडी बोर्ड बरखास्त केल्यानंतर जोपर्यंत नवीन बोर्ड स्थापन होत नाही तोपर्यंत माथाडी कामगारांच्या हिताचा निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तो कोणाचा असतो? एक तर राज्य शासनाचा असतो किंवा शासनाने या कामासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याकडे ते सर्व अधिकार येणार आहे. बरखास्तीच्या काळात 24(2) नुसार पॉवर, ड्युटीज अँड फंक्शन शाल बी एक्सरसाइज बाय स्टेट गव्हर्नमेंट ऑर बाय सच ऑफिसर असं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. 47वा प्रश्न आहे, माथाडी कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी 1965 मध्ये एका कामगाराने मालकासोबत करार केलेला होता की मला कायद्यानुसार कोणते हक्क नको. माथाडी कायदा 1969 मध्ये आला. लागू झाल्यानंतर कलम 25 नुसार या जुन्या कराराचं काय होणार आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तर या कायद्यामध्ये काय होतं, कायदा सुरू होण्यापूर्वी किंवा नंतर केलेला असा कोणताही करार या कायद्यानुसार काय असणार आहे, नल अँड व्हॉइड होणार आहे. म्हणून तो 1965 मध्ये केलेला असेल का 1950 मध्ये केलेला असेल तरी तो या कलम 25 नुसार तो काय होईल, नल अँड व्हॉइड होईल. 48वा प्रश्न आहे, 2023च्या सुधारणानुसार 27(1) नुसार गुन्ह्याची तडजोड करताना मालकाने जास्तीत जास्त दंडाच्या 50% रक्कम भरणं अपेक्षित आहे. ही जमा झालेली रक्कम कुठे जाते, कुठं जाणार आहे? तर राज्य या 50% जी रक्कम असते संबंधित माथाडी बोर्डाच्या प्रशासकीय खात्यामध्ये ती 50% रक्कम जी आहे ती जाणार आहे. 49वा प्रश्न असेल, जर मालकाविरुद्ध कामगार न्यायालयात फौजदारी गुन्हा सुरू असेल आणि त्यानंतर त्याने बोर्डाच्या अध्यक्षासोबत तडजोड केली तर न्यायालयीन केसचं काय होते? तर अशा वेळेस मालकाविरुद्ध कामगार न्यायालयात फौजदारी खटला आहे आणि नंतर त्याने तडजोड केली तर बोर्डाचा जो अध्यक्ष असतो तो लेखी स्वरूपात तडजोडीची जी माहिती आहे न्यायालयात देतो आणि त्यानंतर न्यायालयाकडून त्या मालकाला काय केलं जातं, दोषमुक्त जे आहे ते केलं जातं. 50वा प्रश्न, कलम 27(a) नुसार सद्भावनेने केलेल्या कृतींना कायदेशीर संरक्षण जे आहे ते 27(a) नुसार देण्यात आलेले आहे. खालीलपैकी कोणाच्या या संरक्षणाच्या यादीमध्ये स्पष्टपणे समावेश होत नाही? सद्भावनेने मध्ये तुम्हाला कोणाचा जो समावेश आहे स्पष्टपणे केलेला नाही. तिथं पहा, तिथं जर पाहिलं तर बोर्डाचा सचिव, तपासणी अधिकारी, सल्लागार समितीचे सदस्य, राज्य सरकार आणि माथाडी बोर्ड असं क्लिअर दिलेलं आहे. परंतु तिथं असं मेन्शन केलेलं नाही की मालकांच्या संघटनेचा जो अध्यक्ष आहे त्याचा मेन्शन केलेला नाही. मग उत्तर इथं तुमचं मालकाच्या संघटनेचा अध्यक्ष देण्यात आलेला आहे. ओके, तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण टोटल 50 MCQ पाहिलेले आहेत आणि हे 50 MCQ तुम्ही कलम 14 पासून 28 पर्यंत पाहू शकतात. कलम 14 ते 28 या 50 MCQ मध्ये तुमचं रिवाईज झालेलंच असेल. तर लेक्चर पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.